नमस्कार, दीपा रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी शेंगदाण्याची खमंग झणझणीत चटणी बनवलेली आहे। ती सहज 15 ते महिनाभर टिकू शकते व तुम्ही प्रवासालाही ती घेऊन जाऊ शकतात। तर मी त्याची आज तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे। ती सोलापुरी शेंगदाणे चटणी असेही म्हणतात आणि त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे। चला तर मग आता मी तुम्हाला रेसिपी सांगते। गॅस चालू करा व गॅस मंद आचेवर ठेवा। गॅसवर एक पॅन ठेवा। त्यामध्ये 1 कप शेंगदाणे घ्या। तुम्हाला जेवढी करायची तेवढी तुम्ही करू शकतात। ही 1 कपामध्ये भरपूर चटणी झालेली आहे। 15 ते 20 दिवस सहज ती टिकते, एवढी भरपूर झालेली आहे। आणि आता शेंगदाणे आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याची साल निघेपर्यंत। आणि जेव्हा त्याचा आवाज यायला लागला शेंगदाण्याचा की समजायचं शेंगदाणे छान भाजलेले आहेत। आणि असे तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे छान असे भाजलेले आहेत आणि त्याची साल अशी सर्व हे झालेली आहे, बाजून निघालेली आहे। आणि आता आपल्याला हे थंड होण्याकरता 10 ते 15 मिनिट बाजूला ठेवून द्यायचे आहेत व गॅस बंद करा। ही शेंगदाण्याची चटणी खायला खूप छान लागते आणि महिनाभरही टिकते आणि जेवताना तोंडी लावायला तर खूप छान लागते। तुम्ही ही करून बघा नक्की। आणि आता चला तर मग आता आपली शेंगदाण्याची साल आपल्याला थंड झालेली आहे शेंगदाणे, आणि तुम्ही बघू शकता साल कशी पटकन निघत आहे। मी हाताने तुम्हाला काढून दाखवत आहे, नुसतं चोळलं तरी त्याची साल निघत आहे। आता अशाच प्रकारे आपल्याला सर्व शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता आपली शेंगदाण्याची साल ही सर्व निघालेली आहे। चला तर मग आता काय काय लागणार आहे ते सांगते। मिक्सरचं भांडं घ्या व त्यामध्ये आपल्याला हे सर्व शेंगदाणे टाकायचे आहेत आणि आता हे आपल्याला चटणी तयार करायची आहे। मी यामध्ये सर्व शेंगदाणे टाकले आहेत आणि आता काय काय लागणार आहे ते टाकते। 10 ते 12 लसूण पाकळ्या घाला। 1 चवीनुसार मीठ घाला। 1 चमचे जिरे घाला आणि तिखट तुमच्या चवीनुसार घाला। तुम्हाला कितपत तिखट हवं आहे तितकं तुम्ही घालू शकता। मी यामध्ये 2 चमचे लाल तिखट घातलेले आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे। बघू शकता किती छान झालेली आहे। जर तुम्हाला आबडधोबड करायची असेल तर तीही तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून करू शकता किंवा मिक्सरमधूनही करू शकता। तुम्ही बघू शकता 1 कप शेंगदाण्यामध्ये किती भरपूर महिनाभर टिकणारी ही चटणी तयार झालेली आहे। ही चटणी अजिबात खराब होत नाही आणि खूप छान लागते। जेवताना तोंडी लावायला ही चटणी छान लागते। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। जर माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जर माझे अजून व्हिडिओ पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या लिंकमध्ये मी व्हिडिओची लिंक देणार आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा तिथे।